नमस्कार मंडळी, मी राज पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रुक्मिणी फाउंडेशन ब्लॉग। नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की रुक्मिणी फाउंडेशन आणि टॅटूचं शॉप याच्यामध्ये नक्कीच संबंध काय। तर विषय असा आहे की आपल्या कर्जत आणि खोपोली परिसरातील पहिल्या महिला टॅटू आर्टिस्ट नेहाताई त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या आपल्या आश्रमाला भेट देणार आहेत। तर चला आपल्या आश्रमामध्ये भेटूया। फुटबॉलवाल्यांचे पण मॅच बघून आले, मॅच बघून आपल्याला नाही चान्स भेटतो। सगळे फुटबॉलर आहेत खूप जण। आणि हे आता काम केलंय, हॉल बनवला आणि खाली मुलांना राहिला आणि पहिले इकडे मुलं राहायची, आता मुलींना तिकडे करून त्याला बाहेर फिरायला वगैरे नेतात। टॅटू काढतात माहिती आहे आता, टॅटू काढतो त्याचाही टॅटू काढतो। हे बघ असं आहे बघ, इथे आहे बघ, कसं आहे त्यांचा आज बर्थडे विश करतात। टॅटू करताना ड्रॉइंग वगैरे त्याच्यातही आपल्या 3 तालुक्यातील पहिल्या आहेत महिला, त्यांच्यासाठी एकदा ताल्या वाजवा। तुमच्यासाठी एक सरप्राईज काहीतरी खाऊ आणलेलं आहे, तर ते जेवल्यानंतर झाला काय बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे। हो हां ठीक आहे, असं कधी कधी बर्थडे सेलिब्रेट झाला आहे। आता जेवायला बसतो। आपले जे ताई आणि दादा आहेत, त्या ताईंचा बर्थडे होता, ते सुद्धा जेवायला बसले हजबंड सर्व मुलांसोबत। तर आम्ही सुद्धा जेवायला बसलो, कारण की इथल्या जेवणाला जी चव आहे ना ती कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणारी नाही। आपण काय आणलं दाखवलं ना। आणि ताईंनी ना त्यांच्या वाढदिवसानिमित्त चमचम भेट म्हणून दिलेली। चमचम बोलतात काहीतरी स्वीट पाहिजे ना म्हणून त्यांनी चमचम दिली, एकदम बेस्ट। फोटोशूटसाठी जमलंय काय? फोटो काढायचं म्हणलं ना की आमच्या मुलांची घाई गडबड बघा, हो का कोण पुढे राहतं, त्यांची धावपळ असते। आज आपण आश्रमला भेट दिली। तुमची खूप दिवसांपासूनची इच्छा होती की आश्रममध्ये यावं, तर कसं वाटलं आज? खूप छान वाटलं मला। माझी खूप दिवसापासून इच्छा होती का जेव्हा मी स्वतः कमवेल, म्हणजे जॉबला लागेल, तेव्हा माझी काय सेविंग करून मी आश्रमाला भेट देऊन माझा एक बर्थडे सेलिब्रेट करेल। खरं तर ना म्हणजे खूप जण येतात आपल्या आश्रममध्ये, खूप जणांनी आजपर्यंत अन्नदान सुद्धा केलं आहे, छान छान गोष्टींची साथ दिली, पण ते तुम्ही जे स्टडी टेबल दिलेत ना, आणि मुलं एवढी खुश आहेत की आपल्या लायब्ररीमध्ये आपण ते ठेवणार आहेत। जे लायब्ररीमध्ये जे अभ्यास करतील किंवा ड्रॉइंग वगैरे करतील त्याच्यासाठी ते खूप उपयोगाचं होणार आहे। आणि जी सर्वात भारीतली गोष्ट तुम्ही आज दिली ती चमचम, जे आजपर्यंत आपल्या स्टाफने सुद्धा कधी खाल्ली नव्हती, जे आपल्या मुलांनी तर कधी पाहिलं नव्हतं ते चमचम, तर मुलांना खूप आवडलं। त्याबद्दल सर्वांचं तुमचा धन्यवाद। तुमचं पण धन्यवाद। तुमच्यामुळे हे शक्य झालं, आम्हाला काही अनुभव नव्हता, काही नव्हता, तुमच्यामुळे शक्य झालं, तुमचे धन्यवाद। तुमच्या कॉन्टॅक्टमुळे आम्ही भेटू शकलो आणि एवढं लांब येऊ शकलो आम्ही तुमच्यामुळे। ते धन्यवाद।